नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 पद मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक मागील वर्षी झालेले पेपर या व्हिडिओमध्ये आपण काही कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, आभ्रक कोणत्या राज्यात भरपूर प्रमाणामध्ये आढळत असते? आभ्रक हे कोणत्या राज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळत असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बिहार राज्यामध्ये आभ्रकाचे प्रमाण हे भरपूर प्रमाणामध्ये आढळत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते बघा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, एम.एस. स्वामीनाथन यांची कशात मुख्य भूमिका होती? एम.एस. स्वामीनाथन यांची कशामध्ये मुख्य भूमिका होती? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हरित क्रांतीमध्ये त्यांची मुख्य भूमिका होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, खालपैकी कोणता गॅस हास्य गॅस म्हणून लोकप्रिय आहे? खालपैकी कोणता गॅस हास्य गॅस म्हणून लोकप्रिय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नायट्रस ऑक्साईड हा काय मित्रांनो हास्य गॅस म्हणून ओळखला जाणारा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, सोन्याची किंमत कोणत्या शहरामध्ये निश्चित केली जाते? सोन्याची किंमत ही कोणत्या शहरामध्ये निश्चित केली जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लंडन या ठिकाणी सोन्याची किंमत ही निश्चित केली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, इलेक्ट्रॉन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन म्हणजे नेमके काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ज्या अणूच्या कणाचा प्रभार ऋण असतो त्याला आपण इलेक्ट्रॉन असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारतातील श्वेतक्रांतीचे जनक म्हणून कोण लोकप्रिय आहे? भारतातील श्वेतक्रांतीचे जनक म्हणून कोण लोकप्रिय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन हे काय मित्रांनो भारताचे श्वेतक्रांतीचे जनक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, माउंटबॅटन यांची जागा भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून कोणी घेतलेली होती? माउंटबॅटन यांची जागा भारताचे गव्हर्नर म्हणून कोणी घेतली होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सी राजगोपालचारी यांनी घेतलेली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, अरुणाचल प्रदेशाची राजधानी कोणती आहे? अरुणाचल प्रदेशाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इटानगर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, फायटोलॉजीमध्ये काय अभ्यासले जाते? पहा, हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. फायटोलॉजीमध्ये काय अभ्यासले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वनस्पतीचा अभ्यास त्याच्यामध्ये घेतला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, चिकन पॉक्स कोणत्या विषाणूमुळे होत असतो? चिकन पॉक्स हा कोणत्या विषाणूमुळे होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे व्हेरिसेला काय मित्रांनो व्हेरिसेला या विषाणूमुळे चिकन पॉक्स हा रोग होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आर्यभट्ट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, द्रव स्थितीपासून वायू स्थितीत रूपांतरण याला काय म्हणतात? द्रव स्थितीपासून वायू स्थितीत रूपांतरण याला नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बाष्पीभवन असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, पृथ्वीच्या आकाराच्या तुलनेत खालपैकी कोणता ग्रह सर्वात मोठा आहे? पृथ्वीच्या आकाराच्या तुलनेमध्ये खालपैकी कोणता ग्रह हा सर्वात मोठा आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुरु ग्रह हा सर्वात मोठा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतातील सर्वात उंच धबधबा हा कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, व्हिक्टोरिया मेमोरियल स्मारक कोणत्या स्वरूपात कार्य करते? व्हिक्टोरिया
मेमोरियल स्मारक हे कोणत्या स्वरूपामध्ये कार्य करत असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे एकच संग्रहालय आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, कोणता वायू वातावरणात मुबलक प्रमाणात असतो? कोणता वायू हा वातावरणामध्ये मुबलक प्रमाणात आढळत असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नायट्रोजन. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 22 एप्रिल या दिवशी पृथ्वी दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, कुष्ठरोगाविरोधी दिवस कधी साजरा केला जातो? कुष्ठरोगाविरोधी दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 30 जानेवारी 2016 पासून कुष्ठरोगी दिवस म्हणून साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, थर वाळवंट डॅडॅसमध्ये स्थित आहे. थर वाळवंट डॅडॅसमध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजस्थान या ठिकाणी थर वाळवंट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, स्वच्छ भारत मिशन कशासाठी आहे? स्वच्छ भारत मिशन हे कशासाठी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भारत स्वच्छ आणि निरोगी बनवण्यासाठी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, 1 रुपयाच्या नोटवर कोणाची सही असते? 1 रुपयाच्या नोटवर कोणाची सही असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे केंद्रीय वित्त सचिव यांची सही असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, कोणत्या राज्यात जल्लीकट्टू हा प्रसिद्ध म्हणजे खेळ आहे? कोणत्या राज्यामध्ये जल्लीकट्टू हा खेळ प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तामिळनाडू या ठिकाणी प्रसिद्ध खेळ म्हणजे जल्लीकट्टू आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते? कोणती नदी आहे जी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोदावरी. गोदावरी काय मित्रांनो, दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, मित्रांनो, भारतीय चलनाच्या नोटाच्या मागे किती भाषा छापल्या जातात? पहा, हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भारतीय चलनाच्या नोटाच्या मागे किती भाषा हे छापल्या जातात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 15 भाषा हे छापल्या जातात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, राज्यसभेचे सभासद कोणाकडून निवडले जातात? राज्यसभेचे सभासद हे कोणाकडून निवडले जातात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राज्याच्या विधानसभा सदस्याद्वारे हे सदस्य निवडले जातात, म्हणजे सभासद निवडले जातात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, राष्ट्रीय सुशासन दिवस भारतात कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय सुशासन दिवस भारतामध्ये कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 25 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय सुशासन दिवस म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो. कधी केला जातो मित्रांनो? 25 डिसेंबर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, युनोचे मुख्यालय डॅडॅसमध्ये स्थित आहे. युनोचे मुख्यालय डॅडॅसमध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यूयॉर्क या ठिकाणी युनोचे मुख्यालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारत पाकिस्तान कारगिल युद्धाचे कोड नाव होते डॅडॅस. काय होते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ऑपरेशन विजय. हे काय होते मित्रांनो? कोड नाव होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारताची दुसरी सर्वात लांब नदी कोणती आहे? भारताची दुसरी सर्वात लांब नदी आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोदावरी. गोदावरी काय मित्रांनो? भारतातील सर्वात म्हणजे दुसरी लांब नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.